तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेत फॉर्म अप्रूव्ड झालेले आहेत त्यांचे आधार लिंक, त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का नाही ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात आधी माय आधार ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. येथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. येथे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे येथे आपला आधार नंबर, जो मोबाईल नंबरशी रजिस्टर आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे व खालील दिलेला कॅप्चा टाकायचा आहे व लॉग इन विथ OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. ज्या आधार नंबरशी आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती आपला OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे व लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपण पाहू शकता की खूप सारे ऑप्शन आहेत, परंतु आपल्याला बँक सेडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे. बँक सेडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकता आपला आधार नंबर कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तो इथे दाखवेल. अशा प्रकारे आपल्याला आपले आधार नंबर कोणत्या बँकेशी लिंक आहे ते पाहायला मिळेल. ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत परंतु त्यांचं बँक खातं आपल्या आधार नंबरशी लिंक नाही, त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपल्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करून घेणे महत्त्वाचे आहे. तरच आपले जो सन्मान निधी येणार आहे, म्हणजे महिलांचा सन्मान निधी येणार आहे, तो आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सबस्क्राईब करा.